अहो काय करताय तुम्ही? काय काय हा? पत्र आहे कुणाचं? कुणाचंच नाही. नाही मग लपवताय का? आणि एवढं वर अगं बाई काय झालं? माझ्यापासून लपवताय का पत्र? नाही तुझ्या कुणाचं आहे? कुणाचंच नाहीये. नाही मग असं का करताय? दाखवा बरं. अगं खरंच कुणाचंच नाहीये. ते हे आहे अरे खाजगी पत्र आहे. पण खरंच कुणाचं? हे ओळखीचे आहेत एक त्यांचं खाजगी पत्र. बघू मला बघू. ओळखीचे आहेत एक त्यांचं खाजगी आहे. नाही पण कुणाचं? अगं तू सगळ्यांना कुठे ओळख? अरे हे बघ हे बघ हे बघ हे बघ. तुम्ही लपवताय का? मग मला तरी दाखवा. अगं तू कुठे कुणाला ओळखतेस? आणि तुझ्यापासून खरंच नाही लपवत आहे मालू. मग नानी हा नानी. नानी, मग नानी. मला दाखवा की हरकत काय? ए मालू तू हट्टीपणा करू नकोस तू. चहा दे दमलो चहा दे. मस्त झालंय चहा. मला संशय येतोय. अगं नाही खरंच मस्त झालंय. अहो तुमची काही भानगड नाहीये ना? चहाच आहे. नाही कसली भानगड? मागे टेण्या भाऊजींकडे जाताय सांगून कृष्णाकडे नाही ना गेला? नाही उलट टेण्याने आणि मीच म्हंटल कृष्णाला, कृष्णा आज येच असं सांगितलं. तिचंच पत्र आहे ना हे? अगं मालू ती काय ती 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 नाहीये. तो ती आहे. तो ती आहे म्हणजे तो जो ती आहे ती तो आहे. तो कृष्णा तो तो कृष्णा आहे. तो ती कृष्णा ती नाही. तो तो आहे तो. हे बघ मालू कृष्णा बाई आहे असं जे तुला वाटतंय तसं नाहीये. शाळेतला मित्र आहे कृष्णकांत. आता पत्र दाखवलं ना तरच खरं मानीन मी. अगं पत्राचा आणि कृष्णाचा खरंच काही संबंध नाहीये मालू. नाही मला आता ते पत्र बघायचंच आहे. अगं एवढं काय त्यातलं पोहण्यासारखं माझ्यापासून? काही नाहीये मग कशाला बघायचं ना उगीच नाही का? द्या ते पत्र इकडे. इकडे द्या मला बघायचंय. अगं मी कोण आहे ना ही कृष्णा ते मला आता कळलंच पाहिजे. द्या इकडे. मी नाही दाखवू इकडे शकत. द्या. असं का करताय हो? दाखवा की. मी नाही दाखवू शकत. दाखवा मला ते बघायचंय मला. मला धर्म संकटात टाकू नकोस मालू. हे बघा मी तुमच्यावर विश्वास टाकते. हा असं नाही करायचं. दाखवा मला. तरी मी नानीला सांगत होतो. नानीनीच सांगितलंय मला सगळं. तुला काय सांगितलं तिने? कृष्णाबद्दल. अगं आता कृष्णाचं काय? ते पत्र आधी इकडे द्या. हे बघ मालू अगं ए मालू हे बघ गंमत खेळा जिम्मा. व्हेरी गुड. अहो, द्या ते पत्र इकडे. मला पत्र नको इकडे. सावकाश इकडे द्या. सावकाश पोटुशी तुम्ही इकडे. सावकाश इकडे. पोटुशी. पत्र द्या. किलो हे बघ ते उचल ते आधी उचल. नाही नाही उचलणार बाबा. अगं असं काय करतेस मालू? अगं सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.